श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तस्थैव भजाम्यहम्। मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशाः। काङ्क्षता कर्मणां सिद्धिं यजन्त देवताः। क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा। अर्जुना, जे ज्या भावाने माझे भजन करतात त्याच भावाने मीही त्यांचे भजन करीतो। सर्व मनुष्य प्राणी स्वभावताच माझे ठाई भजनशील आहेत। कर्माचे जे फळ सांगितले आहे त्या फळाची इच्छा करणारे या लोकांमध्ये नाना देवतांचे यजन करीतात। कारण या मनुष्य लोकांमध्ये कर्माने देवतांचे यजन केल्याने त्या कर्माचे फळ लवकर प्राप्त होते। एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई। भजती तयामीहि तैसाची भजे। एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई। भजती तयामीहि तैसाची भजे। देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील। जाहले असे केवळ माझ्या ठाई। परिज्ञाने वीण नाशिले जे बुद्धी भेदासी आले। तेनेची कल्पिले अनेकत्व। म्हणूनी अभेदी भेदू देखती। यया नाम्या नावे ठेविती। देवी देवो म्हणती अचर्चा ते। जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग धमोत्तम। मतीवशे संभ्रम विवंचिती।
मग नाना हेतू प्रकारे यथोचित्ते उपचारे मानिली देवतांतरे उपासिती तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त परी ते कर्मफळ निश्चित ओळख तू. एरवी तरी अर्जुना, जे पुरुष ज्या रीतीने माझे भजन करीतात तसेच मीही त्यांचे भजन करतो. पहा, माझ्या वाचून दुसरी वस्तूच नसल्यामुळे सर्व हा मनुष्य प्राणी स्वभावतः माझ्या ठिकाणीच भजनशील आहे. पण माझ्या व्यापक स्वरूपाचे ज्ञान नसल्यामुळे मनुष्य आपल्या बुद्धीने निरनिराळ्या देवतांतरांची कल्पना करून माझीच अनेक रूपाने कल्पना करतात. म्हणून एका अद्वैत वस्तूचे ठिकाणी द्वैत पाहतात. या नामरहित वस्तूला नामाचा संबंध लावितात आणि जी शब्दाचे वाच्य होऊ शकत नाही तिला ते देव देवी असे म्हणतात. जी वस्तू सर्वत्र सम आहे त्या वस्तूचे ठिकाणी उत्तम अधम अशी विषमतेची भ्रांत कल्पना करतात. मग नाना प्रकाराने व नाना प्रकारच्या वासनेने मानलेल्या देवतांचे त्यांना प्रिय असलेल्या उपचार सामग्रीने त्यांची ते पूजा करतात, उपासना करतात. या उपासनेत जो उपासक असतो तो उपासक जी जी कामना म्हणून करतो ती कामना पूर्ण होते. पण ते सर्व कर्म जे केलेलं असतं त्या कर्माचं ते फळ असतं असं तू समज, असं भगवान कृष्ण हे अर्जुनाला सांगतात आहे. वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक इथ कर्मची फळसूचक मनुष्य लोकी जैसे क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनंद निपजे का पाहिजे तिची देखिजे दर्पणाधारे नातरी कड्या तळवटी जैसा फुलाची बोलू किरीटी पडी साधू होनी उठी निमित्त योगी तैसा समस्ताया भजना मे साक्षी भूतू पै अर्जुना एथ प्रतिफळे भावना आपुलानी. या ठिकाणी मनुष्य लोकात जेवढे फळ किंवा सुख मिळते ते कर्मा वाचून स्वतंत्र सुख देणारा दुसरा कोणी नाही. फक्त कर्म हेच त्या कर्माचं फळ देतं.
ज्याप्रमाणे शेतात जे पेरावे तेच उगवते किंवा आरशात पाहावे तेच दिसते किंवा पर्वताचे दरीतून पोकळीमुळे आपला शब्दच प्रतिध्वनी रूपाने जसा उमटतो त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांच्या भजनाला मी केवळ साक्षीभूत राहतो आणि त्यांची भावना त्यांना इच्छेप्रमाणे फळ देते. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशाः तस्य कर्तारमपि मां विद्यकर्तारमव्ययम्. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न सबध्यति. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात्मं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. गुण कर्माच्या विभागानुसार मी चातुर्वर्णाची उत्पत्ती केलेली आहे. मी त्यांना करता भासतो तरी मी अविनाशी अकर्ता आहे असे जाण. कर्माचा लेप मला कधीही लागत नाही व मला कर्मफळाची इच्छाही नाही असे मला जो जाणतो तोही कर्माने बद्ध होत नाही. असे मला जाणूनच पूर्वी मुमुक्षु जनांनी कर्म केले आहे. म्हणून पूर्वीच्या लोकांनी आपले पूर्वीपासूनच चालत आलेले जसे कर्म केले तसे अर्जुना तूही कर. आता याची परी जाण चारही आहे ती हे वर्ण सृजिले म्या गुण कर्म भागे जे प्रकृतीचे निआधारे गुणाचे व्यभिप्यारे कर्मे तदनुसारे विवंचिली येथ एकची हे धनुष्य पाणी परी जाहले गाच भुवर्णी ऐसी गुणकर्मी कडसणी केली सहजे म्हणून आईके पार्था हे वर्णभेद संस्था मी करता नवे सर्वथा याची लागी. हे मजची स्तव जाहले परी म्या नाही केले ऐसे जिणे जाणितले तो सुटला गा मुक्षु जे होते तीही ऐशियाची जाणून माते कर्मे केली समस्ते धनुर्धरा
बीजे जैसी दग्धली नुगवतीची पेरिली तैसी कर्मेची परितया जाहली मोक्ष हेतू. त्याप्रमाणेच अर्जुना, हे पण तू जाण की ब्राह्मणादी 4 वर्ण गुणकर्मांच्या विभागानुसार मीच उत्पन्न केलेले आहेत. ब्राह्मणादी वर्णाच्या प्रकृतीला अनुसरून व त्यांच्या त्रिगुणाच्या मिश्र स्थितीचा विचार करून त्यांना सुद्धा तशी कर्मे लावून दिली. धनुर्धारी अर्जुना, मनुष्य मात्र येथे एकच आहे, तरी तो मनुष्य 4 वर्णात विभागला जातो किंवा विभागला गेला आहे. अशा रीतीने स्वभावतः गुणकर्मानुसार वर्ण मर्यादा केलेली आहे. म्हणून अर्जुना ऐक, ही 4 निरनिराळी वर्णाची व्यवस्था मी केली नाही. हा वर्णभेद माझ्यामुळे झाला खरा, पण मी मात्र तो केलेला नाही. हे ज्याने जाणले तो या कर्मबंधातून सुटला. अर्जुना, मागे जे मुमुक्षु होऊन गेले त्यांनी मी कर्म करून अकर्ता कसा आहे हे जाणून सर्व कर्मी केली. जळलेले धान्य पेरले असता जसे उगवत नाही, त्याप्रमाणे आपले अकर्तृत्व जाणून निष्काम चित्ताने त्यांची केलेली कर्मेच त्यांच्या मोक्षाला साधक झाली. किम कर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तस्ते कर्मं प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्मणो ह्यपि बोधव्यं च विकर्मणाः अकर्मणश्च बोधव्यं गहना कर्मणो गती. कर्म कशाला म्हणायचे, अकर्म कशाला म्हणायचे याचा निर्णय करताना शून्य पुरुषांनाही भ्रम निर्माण झाला आहे. म्हणून जे कर्म जाणले असता तू संसारातून मुक्त होशील ते कर्म मी तुला सांगतो. कर्माची गती म्हणजे व्याप्ती फार दुर्ज्ञेय आहे. म्हणून कर्माचे स्वरूप, विकर्माचे स्वरूप आणि अकर्माचे स्वरूप जाणणे आवश्यक आहे. येथ आणि कही एक अर्जुना, हे कर्मा कर्म विवंचना. आपुलिये चारे सज्ञाना, योग्य नोहे कर्म म्हणजे ते कवण. अथवा कर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण. गुंफो निठेले जैसे काकुडे जाणे. खऱ्याचे सारखेपणी डोळ्याचेही देखणे. संशयी घाली तैसे नैष्कर्म्यतेचे भ्रमे. दिवसी जत आहाती कर्मे. जे तुझी सृष्टी मनोधर्मे. करू सकती
वाचून मूर्खाची गोठी कायसी येथ मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तिची परीसी सांगेन तुझ तरी कर्म म्हणे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागेथ मग वर्णाश्रमाशी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे ये तुलेनी येथ काही न गुंफे आपैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईके चिन्ह प्राप्ताचे गा. अर्जुना, येथे आणखी एक गोष्ट सांगायची आहे की मोठा शहाणा किंवा शास्त्रज्ञ झाला तरी त्याला आपल्या बुद्धीनुसार कर्माची मर्यादा ठरवता येण्याजोगी नाही. कारण कर्म म्हणजे काय व अकर्माचे लक्षण काय याचा विचार करताना अत्यंत सूक्ष्म विचार करणाऱ्या पुरुषांना देखील भ्रम झाला आहे. ज्याप्रमाणे खोटे नाणे खऱ्याप्रमाणे हुबेहूब दिसायला लागले तर डोळ्यांनीच आपण प्रत्यक्ष पाहतो तरी खरे खोटे निवडताना भ्रम उत्पन्न होतो. त्याप्रमाणे मनाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे ज्यांचे ठिकाणी सामर्थ्य आहे असे पुरुष देखील निष्कर्मतेच्या भ्रमात कर्म करीत असतात. येथे मोठमोठाल्याला समजत नाही तेथे मूर्खांबद्दल काय बोलायचे. म्हणून मी तुला कर्माचा उलगडा सांगतो. ज्याच्या योगाने स्वाभाविक ही सृष्टीची उत्पत्ती होते त्याला कर्म म्हणतात हे आधी नीट जाणले पाहिजे. मग निरनिराळ्या वर्णाला व आश्रमाला योग्य असे जे शास्त्राने कर्म नियत करून ठेवलेले आहे ते विशेष कर्म विकर्म होय. ते कर्म व त्याचा उपयोग हे नेमकपणाने काय आहे हेही नीट जाणले पाहिजे. त्यानंतर ज्याला निषिद्ध म्हणतात किंवा शास्त्राने करू नये म्हणून म्हटले आहे त्याचेही स्वरूप कळणे जरूर आहे. इतके कळले की मग पुरुष कर्म होत असताही सहजच कर्म बंधनात पडत नाही. एरवी सर्व जग कर्माचे अधीन आहे. या विधानाची किंवा या विचारांची व्याप्ती दुर्बोध आहे. परंतु ते असू दे, आता तुला प्राप्त पुरुषाचे चिन्ह सांगतो ते तू ऐक. कर्म म्हणजे व्यापार. हा व्यापार दोन निरनिराळ्या वस्तू असल्याखेरीज किंवा एक वस्तू असली तरी ती विभागली जाण्याजोगी असल्याखेरीज होऊ शकत नाही. परब्रह्म हे अद्वितीय आहे. तेथे त्याच्यासारखी किंवा त्याहून निराळी अशी कोणती दुसरी वस्तू आहे का तर ती नाही आहे आणि ती कधी विभागलीही जात नाही. असे ते ब्रह्म कसं आहे, अकूट आहे, एक रूप आहे. म्हणून
या ठिकाणी व्यापार रूप कर्म हे कधी संभवतच नाही. ते सर्वदा अखंड कर्मरहित असंच असते. आणि असे हे ब्रह्म नामरूपाने स्फुरण पावलेले आहे. आणि नामरूपाने स्फुरण पावणे हा परब्रह्माचा स्वभाव आहे. जसा अग्नी क्रियेमुळे पण उष्ण होत नाही, उष्णता त्याचा स्वभाव आहे, त्याप्रमाणे नामरूपात्मक होणे हाची परब्रह्माचा स्वभाव असल्यामुळे नामरूपात्मक स्फुरण होण्याशी परब्रह्माकडून कोणतीही क्रिया होत नाही. ते नामरूपाने स्फुरण पावले तरी कर्मरहितच असते. पण अज्ञानी जीवाला परब्रह्माच्या त्या कर्मरहित स्वरूपाचा अनुभव नसल्यामुळे परब्रह्माचे नामरूपाने स्फुरणे हा परब्रह्माचा स्वभाव न वाटता परब्रह्माने केलेले कर्म वाटते. आणि नामरूपाचे नानात्व हे त्याला जगत वाटते. ज्याप्रमाणे दोरीच्या एका भागावर सर्पाचा भ्रम झाल्याबरोबर सर्व दोरीच्या दोरी सर्परूप दिसते, त्याप्रमाणे नामरूपाने ब्रह्माचे स्फुरण कर्मरूप वाटू लागले की सर्व ब्रह्मच त्याला कर्मरूप म्हणजेच नामरूपात्मक ब्रह्मांडच नामरूपात्मक ब्रह्मांडच कर्मबद्ध वाटून तोही आपल्याला कर्मबद्ध समजतो. अशा रीतीने कर्माची व्याप्ती अमर्याद होते व त्याचा सर्व दुःखाला कारणीभूत होते. म्हणून कर्माचे स्वरूप जाणणे फार आवश्यक असते. व्यापार रूप कर्म म्हणून मुळीच नाही. ते सच्चिदानंद परब्रह्माचे स्फुरण आहे. आणि असे कर्माचे खरे स्वरूप कळून आले की कर्माच्या वस्तूचाच भ्रम नाहीसा होतो आणि दुःखाचे कारण नाहीसे होते. हा कर्माचे स्वरूप जाणण्याचा उपयोग आहे. कर्माचे स्वरूप जाणून कर्माच्या वस्तुत्वाविषयीचा भ्रम नाहीसा झाला व आपण मुळात अकर्मरूप ब्रह्मस्वरूप आहो हे कळले म्हणजे दुःखाचे कारणच नाहीसे झाल्यामुळे सर्व दुःख नाहीसे होते हे खरे. पण हे कार्य कर्माचे स्वरूप कळल्याबरोबरच होते असा अर्थ या ठिकाणी नाही. कर्म आहे अशी दृढ झालेली बुद्धी जोपर्यंत अखंड अकर्मरूप व सच्चिदानंद रूप अशा परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर होत नाही तोपर्यंत हे कर्म झाले व मी ते केले अशी कर्मकर्तृत्वाची बुद्धी स्फुरत नाही. म्हणून आपल्याकडून होणाऱ्या कर्माचा व मी त्या कर्माचा कर्ता आहे या बुद्धीने जो संबंध होतो तो संबंध नाहीसा झाला पाहिजे. कर्मत्यागाने कर्मकर्तृत्व संबंध नाहीसा होत नाही, कारण तेथेही हे कर्म हे सर्व कर्म किंवा हे कर्म मी सोडिले अशी कर्मकर्तृत्व बुद्धी उत्पन्न होतेच. म्हणून होणारे कर्म व त्याचे कर्तृत्व ही दोन्ही भगवंताला समर्पण करणे हाच एक मार्ग कर्माशी संबंध नाहीसा करण्याकरता उरतो. जी कर्मे आपल्याकडून होतात व ज्यांचा मी केलेल्या या कर्तृत्व बुद्धीने आपण सर्वस्व आपण संबंध बागवतो ती कर्मे दोन प्रकारची आहेत, सामान्य कर्म आणि विशेष कर्म.
सामान्य म्हणजे कर्तृत्व बुद्धीपूर्वक होणारा किंवा कर्तृत्व बुद्धी रहित होणारा असा यच्च यावत सर्व व्यापार होय. या व्यापाराची व्याप्ती गहन असल्यामुळे तो सर्व व्यापार परमेश्वराला समर्पण करणे कठीण नाही. बुद्धीला परमेश्वराचे दृढ ज्ञान झाले असता आपोआप यच्च यावत कर्मे परमेश्वराला समर्पण होतात व आपला कर्माशी संबंध राहत नाही. म्हणून बुद्धीत परमेश्वराचे ध्यान दृढ होण्याकरता शास्त्रांनी विशेष कर्मे जीवाला सांगितली आहेत. ती कर्मे लक्षनेतृत्व व कर्तृत्व बुद्धीने केली जातात. अशी विशेष कर्मे दोन प्रकारची आहेत. एक विहित व दुसरं निषिद्ध. अमुक कर्मे करावी अशी ज्या कर्माविषयी शास्त्रांनी विधान केले असेल त्या कर्माला विहित कर्म असे म्हणतात. आणि जीवाने असे ज्या कर्माविषयी शास्त्राने विधान केले की त्याला निषिद्ध कर्म म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.